नमस्कार. धनलक्ष्मी बँकेमध्ये ज्युनियर ऑफिसर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती सुरू झालेली आहे. तर आज आपण ज्युनियर ऑफिसर या पदासाठीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील. तर व्हिडिओला सुरुवात करू. लोकेशन या ठिकाणी दिलेलं आहे पॅन इंडिया. एज लिमिट आहे ज्युनियर ऑफिसरसाठी किमान 21 वर्षे आणि कमाल 25 वर्षे. पुढे आहे असिस्टंट मॅनेजरसाठी एज लिमिट आहे किमान 21 वर्षे आणि कमाल 28 वर्षे. ॲप्लिकेशन फी आहे 708 रुपये. नंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. ज्युनियर ऑफिसरसाठी एनी डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क्स, 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असायला हवी. पुढे आहे असिस्टंट मॅनेजर एनी मास्टर्स डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क्स, 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. पुढे या ठिकाणी एक्झाम सेंटर्स दिलेले आहेत. फॉर्म भरताना आपल्याला फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन या ठिकाणी खाली दिलेलं आहे. ते व्हाईट पेपरवरती लिहून घ्यायचं आणि नंतर ते स्कॅन करून अपलोड करायचं. पुढे या ठिकाणी टेस्ट स्ट्रक्चर दिलेलं आहे. रिझनिंग प्रश्न आहेत 40 मार्क्स 40. इंग्लिश लँग्वेज प्रश्न 40 मार्क्स 40. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड प्रश्न 40 मार्क्स आहेत 40. नंतर जनरल अवेअरनेस प्रश्न 40 मार्क्स 40. पुढे आहे कम्प्युटर नॉलेज प्रश्न 40 आणि मार्क्स 40. एकूण प्रश्न आहेत 200 आणि एकूण मार्क्स आहेत ते 200. पुढे आहे ड्युरेशन. एकूण ड्युरेशन आहे 120 मिनटाचं. त्याच्यानंतर रॉंग आन्सरसाठी या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आपण या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचं, नंतर परत एकदा खाली कन्फर्ममध्ये फर्स्ट नेम टाकून घ्यायचं. नंतर मिडल नेम टाकायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाकायचं. नंतर लास्ट नेम टाकायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाकायचं. पुढे मोबाईल नंबर टाकायचा, परत त्याच्या खाली कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. नंतर ईमेल आय डी टाकायचा, परत त्याच्या खाली कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकायचा. नंतर जो सिक्युरिटी कोड दिलेला आहे तो बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. वरती आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 फोटो अपलोड करायचे आहेत. एक स्कॅन केलेला फोटो आणि एक कॅप्चर फोटो. कॅप्चर फोटो तुम्ही मोबाईल थ्रूसुद्धा अपलोड करू शकता. जो दिलेला QR आहे तो मोबाईलमधून स्कॅन करायचा आणि तो अपलोड करून घ्यायचा फोटो. या ठिकाणी मी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो या बॉक्समध्ये क्लिक करून घ्यायचं. त्याच्या पुढे आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर या बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला क्लिक करून घ्यायचं आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी याप्रमाणे समोर पेज दिसेल. पहिलं आहे पदाचं नाव. लिस्टमधून ज्या पोस्टसाठी आपण अप्लाय करणार आहे तर ती पोस्ट सिलेक्ट करायची. मी ज्युनियर ऑफिसरसाठी फॉर्म भरतो आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी आहे तर जनरलवरती क्लिक करून घ्यायचं आणि या ठिकाणी लिस्टमधून जो धर्म आहे तुमचा तो धर्म सिलेक्ट करून घ्यायचा. पुढे आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन. एक्झाम सेंटरसाठी या ठिकाणी 3 प्रेफरन्स सेट करून घ्यायचे.
त्याच्या पुढे आहे पर्सनल डिटेल्स. पहिलं आहे डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख टाकून घ्यायची. नंतर जेंडर सिलेक्ट करायचं. पुढे आहे डू यू हॅव ट्विन ब्रदर ऑर सिस्टर, जोडी भाऊ किंवा बहीण असेल तर मग यस करा, नसतील तर मग नो करायचं. नंतर आहे मॅरिटल स्टेटस, अनमॅरिड, मॅरिड, विडोवर, डिवोर्स्ड, ज्युडिशली सेपरेटेड, जे काही मॅरिटल स्टेटस आपलं असेल ते सिलेक्ट करायचं. नंतर वडिलांचं नाव टाईप करायचं. नंतर आईचं नाव टाईप करायचं. त्याच्यानंतर पुढे आहे ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स, पूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा. तालुका, जिल्हा, स्टेट आणि पिनकोड हे सर्व टाईप करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे परमनंट ॲड्रेस. जर करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर या बॉक्समध्ये क्लिक करायचं, सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स. जर नसेल तर तो वेगळा टाईप करून घ्यायचा. पुढे आहे चूज द ॲड्रेस फॉर GST इनव्हॉइसिंगसाठी एक ॲड्रेस यामधून सिलेक्ट करून घ्यायचा. पुढे आहेत ते बँक डिटेल्स आहेत. पहिलं आहे अकाउंट होल्डर नेम, खातेदाराचं नाव या ठिकाणी टाईप करायचं. नंतर बँकेचं नाव खाली टाईप करायचं आणि शाखेचं नाव टाईप करायचं. नंतर त्याच्या खाली आहे बँक अकाउंट नंबर टाईप करायचा. त्याच्या खाली परत एकदा कन्फर्ममध्ये बँक अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा. नंतर आहे अकाउंटचा टाईप, सेविंग की करंट ते सिलेक्ट करायचं. नंतर IFSC कोड टाकायचा आणि MICR कोड टाकून व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. मी सर्व डिटेल्स भरून घेतलेत. त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट केलं आहे. पुढे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. पहिलं आहे ग्रॅज्युएशनचे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत. नेम ऑफ युनिव्हर्सिटी, या ठिकाणी जी युनिव्हर्सिटी होती ग्रॅज्युएशनची तुमची तर ते टाईप करून घ्यायचं. नंतर ग्रॅज्युएशनची स्ट्रीम, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर, जी कुठली स्ट्रीम होती ती लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्या पुढं आहे डेट ऑफ पासिंग टाकायची. नंतर पर्सेंटेज या ठिकाणी टाकायचे आणि नंतर क्लास सिलेक्ट करून घ्यायचा. त्याचप्रमाणे पोस्ट ग्रॅज्युएशनचे डिटेल्ससुद्धा याच फॉर्मॅटमध्ये आपण भरून घ्यायचे आहेत. त्याच्या पुढे आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स. जर एक्सपिरियन्स ॲड करायचा असेल तर तो या ठिकाणी करू शकता, नसेल करायचा तर तसंच सोडलं तरी हरकत नाही. प्रेझेंटली वर्किंग असाल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर मग नोवरती क्लिक करा आणि बाकीचे डिटेल्स या फॉर्मॅटमध्ये भरून घ्यायचे. पुढे आहे लँग्वेजेस नोन. तुम्हाला ज्या भाषांचं ज्ञान आहे, ज्या भाषा तुम्हाला येतात त्या या ठिकाणी टाईप करायचा आणि त्याच्या पुढे रीड, राईट आणि स्पीक हे बॉक्स दिलेत त्या बॉक्समध्ये क्लिक करत जायचं. मी या ठिकाणी 3 लँग्वेज ॲड केलेले आहेत आणि त्याच्यासमोर रीड, राईट, स्पीक या प्रत्येक बॉक्समध्ये मी क्लिक केलं आहे. त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी आपण जो भरलेला फॉर्म आहे तो समोर दिसेल. जी माहिती भरलेली आहे ती व्यवस्थित एकदा परत चेक करून घ्यायची आणि पूर्ण व्यवस्थित चेक केल्यानंतरच आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. त्यामुळे जर काही करेक्शन असेल तर ते आत्ताच करून घ्यायचं आहे. एकदा सबमिट झाल्यानंतर फॉर्म करेक्शन होणार नाही आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज येईल, तो ओके करायचा. आर यू शुअर टू कंटिन्यू, होय म्हणून ओकेवरती क्लिक करायचं. आपल्याला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन ही 2 डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. मी दोन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत. प्रिव्ह्यू करून ते आपण चेक करू शकतो. नंतर दिलेला जो सिक्युरिटी कोड आहे तो या ठिकाणी टाईप करायचा आणि सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी मेसेज येईल, आर यू शुअर द डेटा एंटर्ड इन इज करेक्ट ॲज नो चेंजेस एडिट ऑफ ॲप्लिकेशन विल बी अलाउड आफ्टर फायनल सबमिट. तर होय म्हणून यसवरती क्लिक करायचं. इथे आपल्याला 708 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पहिल्यांदा पेमेंट गेटवे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि जो खाली सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाईप करून सबमिट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं.
सबमिटवरती क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट असा मेसेज येईल, तर ओकेवरती क्लिक करायचं. इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, वॉलेट, QR, UPI याद्वारे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. तर मी QRवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. आपल्याला 708 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. प्रोसीड विथ पेमेंट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आणि जो QR आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तो QR या ठिकाणी शो होईल. जो QR आहे तो कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करायचा आणि इथे पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची.